नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर केलेले आहेत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर बघा, किमान 10वी उत्तीर्ण. ठीक आहे, तो जो सदस्य आहे, जो कॅन्डिडेट आहे, तो किमान 10वी उत्तीर्ण असावा. कोणत्या पदासाठी? पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी. पोलीस पाटील पदावर बऱ्याच वेळेला प्रश्न रिपीट होत असतात. मागील 2-4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत आपण पोलीस पाटलाची नियुक्ती कोणातर्फे केली जाते असा प्रश्न कव्हर केला होता. तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पोलीस पाटलाची नियुक्ती कोणातर्फे होते? त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नाही? तर बघा, या ठिकाणी मेहरगड. ठीक आहे, मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नाही. त्यानंतर प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, नक्षलबारी आपण काल की परवाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, याचं वैशिष्ट्य काय? तर बघा, एक प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये नक्षलवादाचा उगम किंवा नक्षलवादाची सुरुवात कुठून झाली? तर नक्षलबारी याच गावामधून झालेली आहे भारतामध्ये. ठीक आहे, नक्षलवादाची सुरुवात. हे गाव पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ठीक आहे, दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये हे नक्षलबारी नावाचं गाव आहे. या ठिकाणाहूनच 1967मध्ये नक्षलवादाचा उगम झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, हवेत विखुरलेल्या द्रव कणांना काय म्हणतात? तर बघा, एरोसोल. ठीक आहे, एरोसोल असं म्हटलं जातं हवेत विखुरलेल्या द्रव कणांना. ठीक आहे, एरोसोल. त्यानंतर प्रश्न आहे, विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती खालीलपैकी कोणत्या पिकाच्या आहेत? तर या हरभऱ्याच्या जाती आहेत. हरभरा पिकाच्या जाती आहेत विराट, विशाल, दिग्विजय. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने कोणते जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे? तर बघा, मागास. ठीक आहे, केंद्र सरकारने या जिल्ह्यांना मागास जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. या जिल्ह्यांना बघा, केंद्र सरकारने आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत देखील ठेवलेला आहे. ठीक आहे, हा देखील महत्त्वाचा फॅक्ट आहे. या जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हे या यादीमध्ये देखील ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना मागास जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या शहरास मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? शहरामध्ये. ठीक आहे, कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर बघा, दिलेल्या पर्यायांपैकी नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. ठीक आहे, खंडपीठं किती आहेत? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी ही 3 प्रमुख खंडपीठं आहेत. अलीकडेच बघा, कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झालेलं आहे. ठीक आहे, सर्किट बेंच सुरू झालेलं आहे. परंतु 18 ऑगस्ट, ठीक आहे, 18 ऑगस्ट 2025 पासून ते पूर्णवेळ कार्यरत झाले असून कोल्हापूर खंडपीठ म्हणूनच ओळखले जात आहे. जरी सर्किट बेंच असेल तरी कोल्हापूर खंडपीठ म्हणूनच ओळखले जात आहे. जर प्रश्न विचारला नवीन खंडपीठ कोणते, तर कोल्हापूर खंडपीठ योग्य उत्तर असणार आहे आपलं. ठीक आहे, या खंडपीठाच्या अखत्यारीत बघा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणत्या? कोल्हापूर खंडपीठ किंवा सर्किट बेंच या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात. ठीक आहे. आता मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी आहे बघा, तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862मध्ये झालेली आहे, इंग्रजाच्या काळामध्ये. ठीक आहे, संधी कायद्याद्वारे या ठिकाणी स्थापना झालेली आहे. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार. ठीक आहे, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार 1862मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र काय आहे? तर बघा, महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश आहेत दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. ठीक आहे, या ठिकाणचं अधिकार क्षेत्र आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं. आता महत्त्वाचा प्रश्न करंट अफेअर्सच्या दृष्टीने, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, फेसबुक, मेटा तर यूट्यूब प्रश्नचिन्ह काय उत्तर असणार आहे? अल्फाबेट
ठीक आहे. सर्व प्रश्न मित्रांनो गेल्या वर्षी विचारलेले आहेत. आपण जवळपास गेल्या वर्षी विचारलेले सर्व प्रश्न या सिरीजमधून कव्हर केलेले आहेत. ही पूर्ण सिरीज पाहायची आहे, तुम्हाला समजेल गेल्या वर्षी कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले होते. ठीक आहे. तर हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. यूट्यूब कोणत्या कंपनीचा आहे सध्या? अल्फाबेट. आता अल्फाबेट काही जणांना वाटेल गुगलचा आहे. ठीक आहे. म्हणजे यूट्यूब हे गुगलचं आहे. तर बघा अल्फाबेट ही कंपनी गुगलचीच आहे. ठीक आहे. अल्फाबेट या कंपनीची पालक कंपनी कोणती आहे? गुगल. म्हणजे गुगलची उपकंपनी आहे अल्फाबेट नावाची आणि या कंपनीचा आहे यूट्यूब. ठीक आहे. यूट्यूबची स्थापना जर विचारली तर 2005मध्ये झालेली आहे. 2005मध्ये स्थापना झाली. कोणी केली? 3 जणांनी मिळून केलेली आहे. चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या तिघांनी मिळून यूट्यूबची स्थापना केली होती. त्यानंतर 2006मध्ये, ठीक आहे, लगेचच 2006मध्ये यूट्यूबला गुगलने विकत घेतलं. ठीक आहे. विकत घेतलेलं आहे 2006मध्ये. यूट्यूबचे CEO कोण आहेत? तर नील मोहन. ठीक आहे. यूट्यूबचे CEO आहेत नील मोहन. यूट्यूबचं मुख्यालय मला कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अतिशय प्रसिद्ध ही कादंबरी आहे बघा. लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. ठीक आहे. व्यंकटेश माडगुळकर यांची ही कादंबरी आहे बनगरवाडी नावाची. आता व्यंकटेश माडगुळकर हे दी माडगुळकर यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. ठीक आहे. लहान भाऊ आहेत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? कोणत्या देशामध्ये आहे? तर भारत आणि अमेरिका या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे. त्यानंतर प्रश्न आहे पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो? कोणत्या खनिजाचा केला जातो? दिलेल्या पर्यायांपैकी बघा मॅग्नीज. ठीक आहे. मॅग्नीजचा उपयोग पोलाद तयार करण्यासाठी केला जातो. पोलाद तयार करण्यासाठी लोह व मॅग्नीजचा वापर केला जातो. यासोबतच निर्मितीमध्ये कोळसा व चुनखडी देखील आवश्यक असतात. ठीक आहे. पोलाद निर्मितीमध्ये कोळसा आणि चुनखडी देखील वापरली जाते. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? जोड्या आहेत कान्हूरचे पठार यवतमाळ, तोरणमाळ पठार नंदुरबार, कास पठार सातारा, खानापूर पठार सांगली. काय उत्तर असणार आहे आपलं? तर कान्हूरचं पठार. ठीक आहे. कान्हूरचं पठार यवतमाळमध्ये नसून बघा अहिल्यानगरमध्ये आहे. ठीक आहे. अहिल्यानगर हे उत्तर असणार आहे. तर ही जोडी चुकीची असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नाही? कोणती व्यक्ती आहे? गुलजारीलाल नंदा. ठीक आहे. गुलजारीलाल नंदा ही व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान झालेली नाही, तर पंतप्रधान पदावर विराजित झालेली आहे, पण हंगामी पंतप्रधान म्हणून. ठीक आहे. आता गुलजारीलाल नंदा हे भारताचे पहिले आणि एकमेव कार्यवाहक प्रधानमंत्री. ठीक आहे. कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत, पहिले आणि एकमेव. त्यांनी एकूण 2 वेळा कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. ठीक आहे. 1964मध्ये नेहरूचं जेव्हा निधन झालं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं 1964मध्ये, त्यानंतर त्यांनी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कार्य पाहिलेलं आहे. त्यानंतर 1966मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर तेव्हा देखील त्यांनी कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. 1997मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. गुलजारीलाल नंदा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019मध्ये रद्द करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सोपा आहे, परंतु गेल्या वर्षी देखील विचारलेला आहे आणि विचारला गेलेला आहे याच्या आधी देखील भरतीमध्ये. तर बघा 370 सर्वांना माहीत असेल. कलम 370 या अन्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. विशेष दर्जा म्हणजे काय? तर भारतातील दुसऱ्या राज्यातील कोणत्याही व्यक्तीला जम्मू काश्मीरमध्ये जागा विकत घेता येत नव्हती. त्यानंतर भारताचं जे संविधान आहे बघा, आपलं संविधान जे आहे ते जम्मू काश्मीरवर लागू नव्हतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचं स्वतंत्र संविधान होतं. त्यानंतर आपला भारताचा राष्ट्रध्वज हा देखील जम्मू काश्मीरवर लागू नव्हता. ठीक आहे. म्हणजे जम्मू काश्मीर भारताचं राज्य नाही असंच एक प्रकारे होतं. तर यामुळे 370 हटवणं खूप गरजेचं होतं आणि ते काँग्रेस शासनाला कधीच जमलं नव्हतं. आणि
या ठिकाणी BJP सरकारमध्ये देखील 370 हटू शकत नाही असे चॅलेंज बऱ्याच जणांनी केलेले होते, परंतु या ठिकाणी BJPने ते हटवलेलं आहे. ठीक आहे. कधी हटवलं? 2019मध्ये हटवलं. याविरुद्ध एकूण 23 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. 23 याचिका कलम 370 रद्द होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या 2023मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाली काढल्या. ठीक आहे. 2023मध्ये निकाली काढल्या आणि सर्व 23 याचिका फेटाळून 370 कलम रद्द करणं हे पूर्णपणे घटनात्मक असल्याचं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ठीक आहे. आणि अशा प्रकारे कायदेशीररित्या देखील कलम 370 हटवण्यात आला. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? ठीक आहे. कोणत्या तालुक्यास लाभलेला नाही? तर बघा, या ठिकाणी मोखाडा हा जो तालुका आहे याला समुद्रकिनारा लाभलेला नाही. आता या ठिकाणी तलासरी ऑप्शन आहे बघा. काही ठिकाणी तलासरीला समुद्रकिनारा आहे, तर काही ठिकाणी तलासरीला समुद्रकिनारा नाही असे संदर्भ आढळतात. ठीक आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही बघा. तलासरीला आहे देखील आणि नाही देखील असे दोन्ही संदर्भ आढळतात. तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता नेमका समुद्रकिनारा आहे की नाही तलासरी या तालुक्याला. ठीक आहे. आता पालघरमध्ये एकूण 8 तालुके आहेत. पालघरमध्ये फॉर्म भरलेल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी माहिती आहे बघा. 8 तालुके आहेत एकूण. ठीक आहे. कोणकोणते? पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा. ठीक आहे. हे 8 तालुके आहेत. पैकी 3 तालुक्यांना, ठीक आहे, 3 तालुक्यांना कन्फर्म समुद्रकिनारा आहे. कोणता? पालघर, वसई आणि डहाणूला. ठीक आहे. कन्फर्म समुद्रकिनारा आहे. तलासरीचं काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 1 ऑगस्ट 2014. ठीक आहे. ठाणे जिल्ह्यापासून विभाजन झालं. 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. ठीक आहे. पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे सध्याच्या घडीला. त्यानंतर प्रश्न आहे, राजे मुकणे यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे आहे? कोठे आहे? ठीक आहे. जव्हार. ठीक आहे. जव्हारला आहे. राजे मुकणे यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात जव्हारला. हे दोन्ही प्रश्न पालघरला विचारलेले आहेत गेल्या वर्षी. ठीक आहे. या संस्थानाची स्थापना जी आहे ती राजे जयबा मुकणे, ठीक आहे, जयबा मुकणे यांनी केलेली आहे. जव्हार पालघरचे महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. जव्हार हे पालघरचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. जव्हार हे पालघरचं हिल स्टेशन देखील आहे. येथे मुकणे घराण्याने राजवाडा बांधलेला आहे. ठीक आहे. राजवाडा बांधलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं? जयविलास पॅलेस. ठीक आहे. जयविलास पॅलेस म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर बघा, अलवर. ठीक आहे. राजस्थानमधील हा जिल्हा आहे अलवर नावाचा. हा भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जिल्हा परिषद निवडणूक 2026मध्ये सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या आहेत? कोणी जिंकल्या? तर बघा, BJP. ठीक आहे. भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद निवडणूक 2026मध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. किती जिंकल्या? कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, 79 नंबरची संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर सर्व्हिसेस. ठीक आहे. सर्व्हिसेस या संघाने बघा 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. संतोष ट्रॉफी कशाशी संबंधित आहे? तर फुटबॉल. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. संतोष करंडक कशाशी संबंधित आहे? फुटबॉल. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनलेले आहेत? कोण बनलेले आहेत महापौर पहिले? उदय धातुंडे. ठीक आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर बनलेले आहेत उदय धातुंडे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी. ठीक आहे. जैसलमेर राजस्थान या ठिकाणी भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 हा सराव आयोजित केलेला आहे. त्यानंतर ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरलेले आहे? कोणते ठरलेले आहे? V.O. चिदंबरनार. ठीक आहे. V.O. चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर ठरलेले आहे. त्यानंतर 2026च्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो? 4था. ठीक आहे. लष्करी ताकदीनुसार आपला भारत 4थ्या क्रमांकावर आहे जगामध्ये. ठीक आहे. सुपर पॉवरमध्ये आपला भारत देखील मोडतो.
त्यानंतर बघा, बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? कोणते ठरले? गोवा. ठीक आहे. बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे गोवा. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 महत्त्वाचे प्रश्न आणि फॅक्ट धरून आपण 50+ प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर केलेले आहेत, जे सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला या येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सिरीजपैकी बरेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता आपण या व्हिडिओची रिव्हिजन घेऊया, जी या व्हिडिओवरील तुमची परीक्षा असणार आहे. पूर्ण करून किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 10वी उत्तीर्ण. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेहरगड. त्यानंतर प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, हवेत विखुरलेल्या द्रवकणांना काय म्हणतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी एरोसोल. त्यानंतर प्रश्न आहे, विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती खालीलपैकी कोणत्या पिकाच्या आहेत? योग्य उत्तर ऑप्शन डी हरभरा. त्यानंतर प्रश्न आहे, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने कोणते जिल्हे म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मागास. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नवी मुंबई. त्यानंतर प्रश्न, फेसबुक मेटा तर यूट्यूब प्रश्नचिन्ह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अल्फाबेट. त्यानंतरचा प्रश्न आहे, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए व्यंकटेश माडगुळकर. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत आणि अमेरिका. त्यानंतर प्रश्न आहे, पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅग्नीज. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कान्हूरचं पठार यवतमाळ. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नाही? योग्य उत्तर ऑप्शन डी गुलजारी लाल नंदा. त्यानंतर प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 370. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोखाडा. त्यानंतर प्रश्न आहे, राजे मुकणे यांचं स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जव्हार. त्यानंतर प्रश्न, भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अलवर. त्यानंतर प्रश्न आहे, जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारतीय जनता पार्टी. त्यानंतर प्रश्न आहे, 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? योग्य उत्तर ऑप्शन डी सर्व्हिसेस. त्यानंतर प्रश्न आहे, इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर ऑप्शन सी उदय धातुंडे. त्यानंतर भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 सराव कोठे आयोजित केलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जैसलमेर राजस्थान. त्यानंतर प्रश्न आहे, ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण. त्यानंतर प्रश्न आहे, 2026च्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 4था. त्यानंतर प्रश्न आहे, बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोवा. तर अशा प्रकारे आपण रिव्हिजन देखील पूर्ण केलेली आहे. रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक शेअर करा, व्हिडिओला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.